शुभ सकाळ मंडळी. सकाळचे साधारण 10-10:30 वाजलेत. न्याहारी झाले आणि सकाळची मस्त वेळ आहे. काल पाऊस पडून गेला आहे. आज वातावरण तसं मोकळं आहे, पण दुपारपर्यंत काय सांगू शकत नाही. आला तर दुपारनंतर पण येईल. तर गावाकडे आता खास सकाळची न्याहारी झाल्यानंतरचं एक मेन बेत असतो. सकाळ दुपार संध्याकाळ किंवा जंगलात आम्ही गेलो तरीसुद्धा आंबे. तर हे रायवली आंबे आहेत. जंगलामध्ये गेल्यानंतर रायवली आंबे आपण आणत असतो. 3 झाडांवरचे आंबे आहेत. हा बघा, हा वेगळ्या झाडावरचा आहे, हे वेगळ्या झाडावरचे आहेत आणि हे वेगळ्या झाडावरचे आहेत. तर गावाकडे आता हे सध्या रोजचंच आहे. आंबे संपेपर्यंत काही टेन्शन नाही. मस्त आंबे वगैरे खायचे, कसला विचार नाही करायचा जास्त. या मंडळी, सकाळची न्याहारीनंतरचं हा मेन बेत करायला. गावाकडचे आंबे खायला खूप धमाल येते एकदम. आज परत जंगलात जाऊ. आता कसं कुठल्या पण जंगलात गेलात ना तरी पण आंबे खायला मिळतात. सगळीकडचे आंबे आता पिकायला लागलेत. अशी बाहेरून सालं काढायची. ॲक्च्युली कापा आंबा आहे, त्यामुळं मग असं डायरेक्टली खायचं. बरबरीत असेल तर तुम्ही चुकून खाऊ शकताय. मस्त एकदम. आई आंबे कमी खाते, एवढे नाही खात. चला, सकाळची न्याहारी करून आंबे वगैरे खाऊन जरा काम करत होतो. तर द्राक्ष संगमेश्वरमधून आणलेले. तिकडे संकेत आणि शुभम आलेत. आणि इकडे ये ना, एरंडल बोलतात त्याला. एरंडलची फळं शेंगदाण्यासारखी लागतात, पण जास्त खाल्लीत तर उलटे होईल. एखादं टेस्टसाठी खाऊ शकता. तर हे एरंडल. तर आता थोडंसं फेरफटका मारण्यासाठी आम्ही निघालो आहे. कारण हा जो टायमिंग आहे, या टायमिंगला कसं घरात कोण राहत नाही. आंबे फणसच्या शोधात इकडे तिकडे जाणं येणं चालू असतं. तर इकडे हे पांडूचं परसवन. हा आंबा पण लागला आहे पिकायला. तर बाबा गेले आता जस्ट. आंबा पडलेला नसेल. इकडे पेरू लागला का बघूया. पेरू नाही लागले तर हो नो आहेत. तयार आहे काय बघ. शिव्याने पाय लावला आणि शेवटी. शिव्या भरपूर आहेत. वरती पण एक पिवळा पिवळा आहे बघ. वरती पण आहे. डोक्याच्या वरनं खाल्लेला आहे तो. हा त्याच्या बाजूला आहे ना, एक खाल्लेला आहे. एक हा त्या फांदीलाच बघ. त्या वरती डोक्याच्या वरती. हा दिसला बघ. हलू नको. हाताने बघ. ह्या फांदीवर जा, पुढच्या फांदीवर जा. इथं एक आहे. आहेत ते मध्ये मध्ये. नजर वर्ण जास्त दिसतील, खालनं पूर्ण दिसत नाही आहेत. दोघांचा घड आहे बघ. 2 आहेत पेरू मस्त. फक्त एक राहू दे. एक तसाच राहू दे. ते खारुताईला खायला खाल्लेला आहे तो. तसाच राहू दे. हा खालचा तेवढा काढ. जरा हलकत काढ. हा कसा टाकशील? लांब टाक, लांब टाक. हा टाक टाक. असं असं कर. असं असं. अरे ये वरण याल. हा टाक टाक. हा असा. मग काय तू त्या फांदीला बघ, नजर मार. इकडून काय दिसत नाही. त्याला फेकता नाही येत रे. केवढा गॅप आहे. मग उजव्यात टाक. काठी ठेव तिथं. हा शब्बाश. हातवर कर. लय भारी आहे रे. तोड नको. आण नको तोडू. फक्त पकड. हा डायरेक्ट टाकतोस नुसता तो. मस्त आहे रे एकदम. लचंडी. अजून एक होता ना. तू चढलास कशासाठी? त्या पेरूसाठी ना. तो पेरू कुठं आहे ना? इथे एक होता तो. हा हा बघ समोरचा तयार आहे का जरा? हलदवा हलदवा वाटतोय. हा हा समोरचा खालचा खालचा आहे तो.
हा बघ आणि अरे तो पुढचा वरचा बघ हा नव त्याच्या पुढे बघ दोघांचा घडात आहेत ते हा वरची फांदी हा हो पडला शाबास तोच पडला अजून दुसरा पण बघ कसा आहे चांगला आहे काय दुसरा पण तयार आहे वाटतं हा अलगत अलगद काढ बघ हा तयार आहे तो काढ अरे सांग तरी टाकतोय तरी असं काय करतो डायरेक्ट काय टाकतोस आता लागला रे कोपऱ्यात उतर आता उतर तू तिकडं पुढे आहे काठी दे कोपऱ्यात आहे बघ. हा इथला हा ये खाली ये थोडासा ये ये 2-3 हा अरे नाही एकदा आला मेरा काय काय हाय अरे काढतो तुझ्याला असेल काढ आता उतर बस झालं आंबे कसले आहेत नाही, कलमी आहेत येल थांब हा ए, भारी उडी मारलीस रे ए, काय रे हा एकदम स्पायडरमॅन टार्सन हा मला दे हा दे मला तो लय भारी आहे तो नाही तो दे इथं पिकलेला असत बघ बाकी घे हा पाहिजे घे बरोबर चांगले दोन मोठे जरा घराच्या बाहेर पडलं की सगळ्या गोष्टी मिळतात हे चांगले आहेत हे दोन मोठे 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 आहेत आहेत. हे दोन आगे कच्चे खायला मस्त लागतात हे असे जरा पोपटल नाही धन्यवाद हा शिवू थँक्यू काढू घ्या अजून बघू खाली अजून आता खाली बघ. बघू रामाने हा, तिकडे पण असतील चला पेरू खायला या मस्त आहे एकदम बाजारी फिरून येणार बाजारी फिरून बिया कमी आहेत मस्त एकदम चावतात पण लगेच म्हणजे मांस भरपूर आहे गड बघ असं वरच्या वर येते कॉर्नर चल झाला एक फणस बरा बस झाला अजून एक काढायचा आहे हा कापावाला काढलेला आहे बारकावाला काढू एक जातील काढायला का काय माहिती हम्म. जातील ना. आता जाणार आम्ही तो बरका पण काढणार हा का चला एक फणस काढलेला आहे आणि इकडे अजून आहेत फणस तयार होत आहेत आता सर्व पोरं येतील ना गंग्या पाम्या सगळे येतील तेव्हा मग हे फणस तयार होतील खाणारे आम्हीच आहेत असे पण त्यांच्या मुखाला थोडं लागलं पाहिजे ना ते इथे खालचे आहेत वरचे बऱ्यापैकी त्या दिवशी पण काढले हे काय करतो रे हां काकी याला जरा दणकाव अरे हां दम घेणारे पोरी आहेत का नाही होय ऐकणार आहे तुझं नुसतं अरे हाय तर रस्त्यावर ठेवलास कोणतरी घेऊन जाय आतमध्ये असा ठेव कुठं तरी ती मी तिथं नेत आहे हां तिथं ठेव कोणतरी घेऊन जाय धन्यवाद बोल काकी हा वरचा नाही धन्यवाद बोल धन्यवाद काकी काकी नाही मावशी मावशी हां मग चला जी मावशी आहेस चला काल बस होय काय चला मग आता जाऊया बारक्या फणसाला हां कापा फणस होता हा हां हा हा इकडे बन्यांचं घर रामादाचं घर जे रामादाचं दुकान आहे ना तो हा रामादाचं घर नेलीला मावशीचं घर आता पोरं आली की इकडे वाव होणार नाही फणसाला आंब्याला मग नुसती कुई इकडनं शिट्या आणि तिकडनं शिट्या चला कापा फणस काढलेला आहे आणि आता इकडे एक ना फणस पिकलाय खारक्याने खाल्लाय का रे है ना हां काय करू तर काय बेसकट टाक हातात कॅच पकडू का आम्ही नको लई जोरात ये. आहे ना मेला ग्रॅव्हिटी इज ग्रॅव्हिटी हां ओके बॉस पुढे टाक. असं असं नको टाकू बेसकत असा अलगद सोड हे अलगद अलगद सोड खाण्याला एक गरे उरले पाहिजेत पुढे खायला पदार्थच खाल्ला नाही तसं नाही राजा खाली येताना तो खायला वरला पाहिजे ना रे बरोबर बेचकाच बसला पाहिजे हां थांब जरा कन्सल्टेशन का कॉन्सन्ट्रेशन दुसरीकडे गेलाय हां ठीक आहे तू कॉन्सन्ट्रेशन कर आणि टाक तुला कन्सेशन देव असं नको टाकू अलगद पुढं येऊन थोडासा सोड मी खाली येईन. मग खाली बघ उतरता येते काय उतरता येते काय बघ मग तिथं घेतो मग मी त्या पाठच्या बेसका ठेव ना टाक चल टाक राहू दे नको मला टाक टाक जाऊ दे टाक चल टाक आता टाक गोया काय हो खायला भेटणार भेटल बेसकट टाक शाबाश हा काय आला चांगला आला बसला मस्त आलाय इकडे ना बघ काय बघ मस्त रे मस्त फाटला भारी ना फाटला नाही भारी चला या बाजूला आलेलं तर इकडे वास येत होता तर हा लय भारी फणस तर पिक्का एक फणस आपल्याला मिळाला बारका फणस यावर्षी खाल्ला नाही अजून कापे बरेच खाल्ले बारका नाही खाल्लेला तर काकी वगैरे आहेत तिकडे काकी मावशी आहेत मग तिकडे सर्वांसोबतच खाऊया म्हणजे संपेल पण प्रॉपर आणि सर्वांसोबत खायची मजा पण जरा वेगळी आहे चला काकीला सांगितलेलं आहे पाणी आण म्हणजे कसं हाताला चिक नाही लागत पिक्का भेटला नशीब चांगलं
मग आमचं नशीब म्हणजे एक नंबर. चालली लागून आणि या बाजूला इकडे अनंताची फुलं ही बघा तयार झालेत मस्त. याचा वास एक नंबर येतो. पिचकायला येतोय. अरे वा, याची गारा एक नंबर आहे या फणसाचा. मग तू खाशील म्हणून वर आणलेला. वहिनी आहे ना, गेली मग ही मावशी आहे, खातील तर काय आलंय. चला इथे बसून आता घरे खाऊया. एक वाटलं इकडे टाक. हात पाय आणलेला आहे ना आटल्यासाठी आणलेलं आहे ते. पहिली बाहेर पडलेली चांगली असते. काय सांगशील. घरा बघा केवढा नाजूक आहे एकदम मस्त घरा. चिक लागेल ना हाताला. ना बारक्याचा थोडी चिक लागतोय, काप्याचा चिक लागतो. मस्त आहे ना. यावर्षीचा पहिला बारका फणस माझा. बारका नाही खाल्लेला. वगैरे किती पण खाईन हम्म. पण नाही खावत. हम्म. लय भारी होय. हम्म. लय भारी फणस. बघतोस काय खातोय. नाही रे, मी संपवीन आहे का नाही. बघतोस काय फणस का. हम्म. या मंडळी आता मी घरे खातो मस्त. दुपारचं जेवण जाईल की नाही माहिती नाही आता. चला मंडळी मस्त घरे खाल्ले आणि आता घरी चाललो आहे. ॲक्च्युली सीझनच असं आहे, घराच्या बाहेर पडलं की सगळं खायला मिळतं. पेरू खाल्लेले, कापा फणस एक काढला, बरका फणस खाल्ला, सकाळी आंबे खाल्ले, सगळंच रानमेवा सगळं तयार झालं आहे. आता यावर्षी मजा आहे. फक्त काल जो पाऊस लागला ना, हापूस आंब्याची बऱ्यापैकी वाट लावले. पण ठीक आहे, त्यातून पण आंबा निघेल. असं काही सगळा आंबा खराब होणार नाही. चला घरी जाऊया. 12 वगैरे वाजले असतील. थोडं काम आवरतो, मग दुपारचं जेवण. दुपारी जेवूया मस्त. मग चला घरी आलो आहे. घरी आल्यावर ऊन भरपूर असं वाटतं. बाहेर फिरताना काय वाटत नाही. सर्व पोरं असतो ना, मग काय बाहेर फिरताना त्या उन्हाचं काही फिकीर नसते. सगळं फिरायचं चालू असतं. ऊन बघा किती आहे. टेरेसवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो आहे बघा. डायरेक्ट झोंबतं आहे, पायाला चटके बसतात. आणि इकडे आंब्याची फोडं सुकत घातलेत. काल थोडेसे आंबे आणले होते, तिकडे इकडे सुकत घातलेत साडीवरती. यायची जुनी साडी याच्यावरती अशी फोडं सुकत घातली. पावसाळ्यात बरी पडतात. टेरेस पण तापला आहे आणि वरून ऊन पण लागते. वरती काय पण सुकवा नसेल ना तर लगेच सुकतं. सूर्य नुसती आग ओकतोय. असो चला, वरती थोडं मंदिरात पण गेलेलो, तिकडे काम चालू आहे. आता थोडं काम करूया आणि मग जेवून घेऊ. चला घरी गेलो होतो, तर घरी गेल्यानंतर काही जेवलो नाही. थोडं काम करत बसलेलो, तेवढ्यात रुपाताईचा फोन आला. हे बघा कालवाल आहे. बघ बघ केवढेसे घरे आहेत रे. मगाशी खाल्लेले त्याच्याहून भारी आहेत हे. पण टेस्टी आहे. मस्तच एकदम लसणीसारखा करा. एकदम एकदम लसूणच ते. हे बघा हा अक्का फणस मी खाईन एखाद्या वेळेस. आमचे मुंबईत जातात हे फणस भरपूर. भरीव आहे. फणसावरच पोटं भरायची वाटतं आज. शिवाय जेवलास का तू. जेवलो आता परत खातोय. काय चालतं 2 दिवस गेले नाही, पिकला असेल त्याच्यावर. या फणस खायला या. फणस खाऊया. आय ये फणस खायला ये. आता संपल नाही. ये नाही तर लगेच संपल. होय काय काहीतरी खाणार आहे. हवं यार डायरेक्ट उचलला. चला मंडळी थोडेसे गरे खाल्ले आणि थोड्या बिया आणल्यात. या बिया आहेत ना, तुम्ही तव्यावर भाजून खाऊ शकता, शिजवून खाऊ शकता, किंवा याची भाजी पण करू शकता. त्याच्यामुळे थोडासा जावला ॲड केला की फणसाच्या बियांची भाजी, अटूल बोलतो आमच्या, अटलांची भाजी मस्त होते भाजी. चला आई पण वाट बघत असेल. आईला बोललो आहे जेवलो तुम्ही जरा आरामात जेवेन. तर आता झालं काय, लसणीसारखे गरे दिसले, परत गरे खाल्ले. तर आता जेवण झालं तर थोडंसं लेट होईल, 4-5 वाजेपर्यंत वगैरे. ऊन भरपूर लागतं आहे, पटापट चालायला लागतं आहे. आता थोडा वेळ झोपतो, नंतर भेटतो तुम्हाला. आता काही काम तर करायची इच्छा पण नाही एवढ्या उन्हातून. लॅपटॉप पण गरम होतो.
घरी गेलोच होतो फणस खाऊन, तर परत एक प्लॅन झाला. आंब्याला आलेला आहे, असंच गाडी घेऊनच आलेला आहे. मारे लचंड्या पाडल्यावर एकदम पाडले पहिल्या दगडी मारी एकदम. नाही चिकार नाही, चांगला आहे. गरम गरम लागते. गरम गरम लागते ना. उन्हात तापले असते. शिजलेला आहे तो, शिजलेला आहे. बारीक शेल आहे चंडी. त्या घड्याला बघ 2 आहेत. त्या घड्याला ते बघ. हा बघ बघ कॉर्नरला काय करतोस रे शिव्या. एक पडला बाबा. हा हा कॅच. अरे ओम शाबाश. लचंड्या. हा मग हॅलो की असा चिक थोडासा उडवायचा, नाहीतर मग हेकडून खायचा. एक नंबर. लय गरम बस झाले ह्याच्यावर नाही आता. गरम गरम लागतोय लय. सुबू ही पाया खाल्ली बारकीशी हलव रे. हा राईट हँड हाई 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 पाया खाल्ली हा राईट वाली. दाबून बघ, पिकलेलं असेल तरच काढ, वज हलवून नको. सगळे पडतील. हा. असतील ना मग. अरे पण हलवले की सगळे पडतील, दुसऱ्यांना काय भेटल. दुपारची बस आली आपली 3ची. लय भेटले रे तरी. हे बघ केवढे पिके नाही. बार कसा बघून तेवढे कच्चे पडले, 4-5 कच्चे पडले. लचंडीवाला गेला लचंडी. असे घ्यायचे बघ, हे चांगले खायला. काय काय एकदम बरबरीत झालेत. आपण मस्त आहे बघ लचंडी. आज काय आंबे फणस खाल्लेत ते खाल्लेत बाबा सकाळपासून. हां थोडं घेऊन पण जातोय. सकाळपासून आंब्याची सुरुवात झाली आहे की संध्याकाळपर्यंत. चला आंबे खाल्लेले आहे. आंबे खाऊन आता परत रामादाच्या दुकानापाशी आलो आहे. थोडा वेळ बसू मग घरी जाऊ. आज पोट सगळं आंबे आणि फणसानेच भरलं आहे. समोर बघता हे रामादाचं दुकान. अजून पण एवढी पब्लिक गावाला आलेलं नाही. आता लग्न सुरू होतील पुढच्या 1 आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर बरंचसे इकडे सगळं भरलेलं असेल. रामा दुकान कधी खालीच नसतं. मग इथं कोणी ना कोणी नेहमीच असतात. नेटवर्क पॉईंट पण आहे आणि एक पोरांचा कट्टा. मग सगळेजण बसलेले असतात. गाडीवर गेले, येईल आता. संध्याकाळचे 4:15 झालेत आणि मगाशी आपले जे टोकास म्हणजे जे आंबे खात होते तिकडे गाडी दिसली ना, ते तर नेरदवाडीतून परत येते. म्हणजे 2:15 वाजता ती निघते संगमेश्वरवरून. 3-3:15 इथे येते आणि पुढे नेरदवाडीला जाऊन आता 4:15 वाजले. उशीर झाला आज गाडीला. नेरदवाडीला टायमात गेलेली, आता येताना उशीर झाला आहे. चला मंडळी, आंबे खाऊन खाऊन सुस्ती आले. पण आता वरती दुकानात थोडा वेळ बसले होतो, 1-1.5 तास. थोडीशी भूक पण लागले. जरा भाकरी खाऊया. संध्याकाळची की दुपारची माहिती नाही, पण खाऊया. भूक लागली आता. आज मंडळी एवढं कळालं, बाहेर किती पण खा, घरचं जेवण ते घरचं जेवण. ॲक्च्युली दुपारी भूक नव्हती. नंतर मग घरी आलो. त्याच्यानंतर आता परत आपण गेलेलो, आंबे फणस सगळं काय खाल्लं. पण भूक लागली शेवटी. आता दुकानात बसलेलो थोडा वेळ, भूक लागली तर घरी आलो. चला या मंडळी जेवायला या. जेवणामध्ये आज आईने बनवले पापडी म्हणजेच घेवडा. तर घेवड्याची भाजी आणि तांदळाची भाकरी, असं मस्त जेवण आहे. जेवायला या मंडळी. संध्याकाळी साधारण 5 वाजता आपण जेवतो आहे दुपारचं जेवण. चला मंडळी जेवण झालं आहे आणि आईने तेवढ्यात चहा बनवले. संध्याकाळचा गावाकडचा कोरा चहा पिऊन घेऊ. तोपर्यंत सनसेट होईल. आजचा दिवस तर इकडे तिकडे फिरण्यात आणि आंबे फणस खाण्यातच गेला. चला मंडळी, मस्त आंघोळ वगैरे झाले, फ्रेश वाटते आता. दिवसभर खूप धावपळ झाली, म्हणजे कुठे कुठे फिरलो काय कळतच नाही. गोदीत गेलेलं, गोदीतून तिकडे फणस आंबे खाल्लेले, तिकडनं असं फिरत 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 घरी आलो. परत
परत आंबे फणस खाल्ले, परत घरी आलो, जेवलो काय काय तरा असो. हा दिवस मस्त गेला, थोडा एन्जॉयमेंटवाला दिवस होता, धावपळीचा दिवस. हे मंडळी गावाकडचं आयुष्य आहे. बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये असंही कमेंट येतात की ह्यातून आम्ही काय घ्यायचं. तर हा आजचा व्हिडिओ होता. कसं आहे, आपण आपली लाईफस्टाईल दाखवतो, आपल्या जीवनात जे काय घडतं, जे मी एन्जॉय करतो, ज्या गावाकडच्या गोष्टी असतात, गावाकडची मजा असते, गावाकडची लग्न, गावाकडचे साखरपुडे, गावाकडची मासेमारी, गावाकडचे खेकडे कसे पकडणं, किंवा गावाकडच्या काही गोष्टी, सण उत्सव वगैरे सगळ्या गोष्टी आपण दाखवत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी की गाव हा असंच आहे, गावाला खरी एन्जॉयमेंट आहे. थोडा पैसा पाण्याचा प्रश्न सर्वांचा असतो, त्यामुळे गावं सोडावी लागतात, नाहीतर गावासारखं सुख कुठेच नाही. चला मंडळी, संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचा सनसेट बघ कसं सुंदर दिसतो आहे. मस्त असं वातावरण झालं आहे गावाकडचं. आणि मी वर आलेलो या कारणाने, ॲक्च्युली आपण सुकत घातलेली आंब्याची फोडं ती सुकले सकाळी ठेवलेली, तर एकदम कडकडीत झालेत. आता 1-2 दिवस सुकली की झालं. आणि या बाजूला बघताय का, ह्या आटला दुपारी आपण ज्या आटला आणल्या ना, इकडे जराशा सुकत ठेवल्यात. आता या आटला आपण ठेवू शकतो, खाऊ शकतो किंवा भाजी बनवू शकतो. संध्याकाळचं वातावरण एकदम अप्रतिम झालं आहे मंडळी. समोर तिकडे सभागृह आहे, सभागृहाच्या बाजूला काही मंडप वगैरे दिसतो आहे का, तर तिकडे आता जयेंद्रचं लग्न आहे, तर त्याची सगळी तयारी सुरू आहे. आणि या बाजूला संध्याकाळचा सुंदर असा नजारा. आज वातावरण एकदम क्लीन आहे. काल जेव्हा पाऊस पडून गेला होता, पण आज वातावरण एकदम क्लीन आहे, एकदम चकाचक आहे. आणि पाखरांचा किलबिलाट वगैरे मस्त आवाज येतो आहे. असो, चला संध्याकाळ झाले, दिवसभर मस्त फेरफटका झाला. थोड्या वेळ मध्ये येत होतो, कामं करत होतो, जात होतो, अशी सगळं धावपळ सुरू होती. तर चला मंडळी, तात्पुरच्या स्वरूपात हा दिवसभराचा व्हिडिओ येते. थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि मंडळी काळजी घ्या. आज दिवसभर आम्ही फिरलो एवढं नक्की, पण मध्ये टोपी नेली नव्हती, मध्येच टोपी पण घेऊन फिरलो. पण गावाकडे तर एखादी टोपी आवर्जून आणा, खास गरज आहे टोपीची, कारण खूप ऊन आहे, भयंकर ऊन असतं. आणि तेवढीच गरमी पण आहे, पण सावलीत किंवा घरी असेल तर गरमी कमी आहे, मात्र उन्हातून चालताय तर खूप गरमी होते, कारण उकाड्याचे दिवस आहेत. कारण पाऊस यावर्षी लवकर आहे, हा मोठा प्रॉब्लेम आहे. काल पण पाऊस पडून गेला आहे. आज जरी वातावरण क्लीन दिसलं तरी उद्याची काही गॅरंटी नाही, उद्या पण पाऊस येऊ शकतो आहे, असं सध्या वातावरण झालं आहे. गावाला आता कसं गवत वगैरे रुजलं आहे, त्यामुळं पाऊस हा काय आता थांबणार नाही. 4-5 दिवसातून एकदा पाऊस पडणार, एवढं नक्की.